आणि मग आपल्या शक्ती सामर्थ्याने तिथं रचियाला गाव सागराची पोटी सागरामध्ये समुद्रामध्ये जागा मागून घेतली आणि मग तिथं द्वारका नगरी बसवली. भगवंताला काय करता येत नाही, भगवानच सगळं करणार आहे. निमित्त मात्र भगवान इतरांना मोठेपण देतो, पण भगवान सगळं काही करतो. अशा त्या द्वारकेमध्ये भगवान 100 वर्षे राहिले. 100 वर्षे तिकडे गेल्यानंतर मग भगवंताने बरेच लग्न केले. 108 किती 16,108 पत्नी भगवंताला होत्या. कितीतरी मुलं, कितीतरी नातू, त्याला काय मातच आहे. भरपूर पत्न्या. कारण राम अवतारामध्ये भगवंताने सोन्याच्या स्त्रिया दान केल्या होत्या बरं का. त्याचं कारण जी दान केली नाही ती वस्तू पुन्हा मिळत असते. अशा बऱ्याच यज्ञ प्रसंगी भगवंताने सुवर्णाच्या स्त्रिया केल्या, निश्चित करून त्या अर्पण केल्या. आणि पुढे जाऊन त्याचं व्याज वाढलं. मुली एवढ्या स्त्रिया पुढं कृष्ण अवतारामध्ये कारण ज्या वेळेला भगवंताला दान केलं सत्यभामेने, काय केलं तर नारदाने सांगितलं. नारदानेच काय, पण त्याने देखील विचारलं की मला तर असं वाटलं की भगवान कृष्णच पती मिळावा प्रत्येक जन्मात मिळावा. काय करू? म्हणले फार सोपं आहे. या जन्मात जी आवडीची गोष्ट असेल ती जर दान केली तर पुढच्या जन्मी ती मिळते. जर ह्या कृष्णदानाशी देशी तरी जन्मजन्मेशी पावसी. तुला जन्मोजन्मीमध्ये प्रत्येक जन्मामध्ये भगवान कृष्णच पती मिळाले.